नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 401 अध्ययनार्थी व त्याचा विकास या पाठ्यपुस्तकाचे वाचन आपण करणार आहोत. घटक 7 बुद्धिमत्ता, अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन यामध्ये एकूण 12 उपघटक आहेत. 1. बुद्धीच्या दृष्टिकोनाचे वर्गीकरण. 2. बुद्धीच्या व्याख्या आणि स्पष्टीकरण. 3. बुद्धिमत्तेची आधुनिक संकल्पना. 4. बुद्धिमत्तेचे सिद्धांत म्हणजेच उपपत्ती. 5. गिलफोर्डचे SI मॉडेल. उपघटक 6. थॉम्सन घटक सिद्धांत. 7. कॅटेलचा बुद्धीचा सिद्धांत. 8. स्फटिकमय बुद्धिमत्ता, स्टर्नबर्गचा सिद्धांत. 9. मेंदूतील डावा व उजवा अर्धगोल सिद्धांत. 10. बुद्धिमान चाचण्यांचे वर्गीकरण. 11. बुद्ध्यांक. 12. बुद्धिमापन चाचण्यांचे महत्त्व. पाठाचा सारांश, पारिभाषिक शब्द व शब्दार्थ, क्षेत्रीय कार्य. पाठाचे उद्दिष्ट. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सांगता येईल की या घटकामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बुद्धीची संकल्पना स्पष्ट करता येईल. बुद्धीच्या विविध घटकांवर आधारित अशा पारिभाषिक विषयी ज्ञान देता येईल. मानसशास्त्रातील विविध बुद्धिविषयक सिद्धांत स्पष्ट करता येतील. बुद्धीची आधुनिक संकल्पना सांगता येईल. गिलफोर्डचे बुद्धिविषयक SI मॉडेल सांगता येईल. त्यांचे कार्य कसे होते हे समजावून देता येईल. बुद्धिमापन चाचण्या व बुद्धिगुण्य यांचे उपयोजन करता येईल. बुद्धिमापन चाचण्यांचे महत्त्व स्पष्ट करता येईल. पाठाचा प्रास्ताविक. बुद्धी ही परमेश्वराने माणसाला दिलेली अत्युच्च अशी मानसिक शक्ती आहे. म्हणूनच माणूस हा एक बुद्धिजीवी प्राणी आहे असे म्हटले जाते. बुद्धीच्या आधारावर आजचा मानव हा अवकाशात जाऊन पोचलेला आहे. बुद्धीच्या जोरावर मानवाने आज विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, शेती, कारखाने, पशुपालन, बागकाम, शिक्षण व इतर सर्वत्र क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे. बुद्धीमुळे मानवाने आज स्वतःची, सामाजिक व पर्यायाने देशाची प्रगती केली आहे. अशा या मानवाचे अधिष्ठित असलेल्या बुद्धीचे सविस्तर शास्त्रीय ज्ञान हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, शिक्षकाला असणे आवश्यक आहे. जनमानसामध्ये प्रचलित असलेली बुद्धीची कल्पना आणि वैज्ञानिक अधिष्ठानावर आधारित असलेली मानसशास्त्रातील बुद्धीची संकल्पना यात फरक आहे. विषय विवेचन. उपघटक 1. बुद्धीच्या दृष्टिकोनाचे वर्गीकरण. बुद्धी म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मानसशास्त्राने प्रयत्न केला आहे. त्यानुसार बुद्धीचे वर्गीकरण करण्याकडे आले आहे. बुद्धीसंबंधीच्या दृष्टिकोनाचे वर्गीकरण. 1. वर्ननचे वर्गीकरण. फ्रीमनचे वर्गीकरण. वर्ननच्या वर्गीकरणामध्ये जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, कार्यात्मक दृष्टिकोनातून. आणि फ्रीमनचे वर्गीकरणामध्ये समायोजनाची क्षमता, शिकण्याची क्षमता, अमूर्त चिंतनाची क्षमता. वर्ननचे वर्गीकरण म्हणजे वर्ननच्या मानसशास्त्राच्या बुद्धीचे खालीलप्रमाणे 3 प्रकारात वर्णन केलेले आहे. जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून वर्गीकरण. जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून नवीन परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. व्यक्तीचे परिस्थितीशी शारीरिक समायोजन हे बुद्धीद्वारे साधले जाते, कारण आधी विचार आणि मग आचार असे आपले वर्तन म्हणजे बायोलॉजिकल ॲडॅप्शन विथ न्यू सिच्युएशन. ही समायोजनशीलता प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात असते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वर्गीकरण. बर्ट या मानसशास्त्रज्ञाने बुद्धी ही एक जन्मजात सामान्य बोधात्मक शक्ती आहे. इंटेलिजन्स इज ॲन इनॅक्ट जनरल कोग्निटिव्ह ॲबिलिटी अशी बुद्धीची व्याख्या केलेली आहे. त्याचबरोबर कार्यात्मक दृष्टिकोनातून वर्गीकरण.
या दृष्टिकोनातून बुद्धी म्हणजे सत्य काय आहे ते शोधून काढण्याची क्षमता अशी व्याख्या केलेली आहे. इंटेलिजन्स इज ॲन ॲबिलिटी टू जज ट्रूथ ऑर फॅक्ट. फ्रीमनचे वर्गीकरण यामध्ये समायोजन क्षमता म्हणजे बुद्धी, शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अमृत चिंतनाची क्षमता म्हणजे बुद्धी. वर्नन आणि फ्रीमन यांच्याशी वर्गीकरणात परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी असे दोघांनीही सांगितले आहे. परंतु यावर देखील बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी टीका केलेली आहे. ती अशी, जी व्यक्ती समायोजन करू शकत नाही अशांना बुद्धिमत्ता नाही असे म्हणता येईल काय? जे मूर्त चिंतन करतात पण अमूर्त चिंतन करू शकत नाही अशांजवळ बुद्धी नसते का? म्हणून पुढे अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धीवर सखोल अभ्यास करून संशोधने करून प्रयोग करून काही बुद्धीच्या परिभाषा केल्या आहेत आणि बुद्धीचे सिद्धांत मांडले आहेत. तसेच बुद्धीच्या चाचण्या तयार केल्या आहेत. पण तरीसुद्धा बुद्धीबाबत अजूनही मतभेद आहेत. म्हणून मानसशास्त्रज्ञांनी बुद्धीच्या विविध घटकांवर आधारित अशा काही व्याख्या दिलेल्या आहेत. उपघटक 2 बुद्धीच्या व्याख्या आणि स्पष्टीकरण. थॉर्नडाईक E.L. यांनी केलेली व्याख्या. बुद्धी एक सत्यतेच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स करण्याची किंवा देण्याची शक्ती आहे. तसेच वेचलर डी यांची परिभाषा म्हणजे बुद्धी ही व्यक्तीची हेतुपुरस्पर प्रतिक्रिया करण्याची तर्कशक्ती, विचार करण्याची आणि वातावरणाशी किंवा परिस्थितीशी प्रभावीपणे सामना करण्याची अशी 3 मिळून बनलेली एक शक्ती आहे. बिने आणि सायमन यांनी केलेली जी व्याख्या आहे ती म्हणजे जजमेंट, गुड सेन्स, इनॅक्टिव्ह, द ॲबिलिटी टू ॲप्रिहेंड अँड टू रिस्पॉन्स वेल अँड टू ॲडॉप्ट वन सेल्फ टू सर्कमस्टन्स. चौथी आहे गॅरेट H.E. यांनी केलेली व्याख्या. द ॲबिलिटी डिमांडेड इन द सिच्युएशन ऑफ प्रॉब्लेम विच रिक्वायर द कॉम्प्रिहेन्शन अँड यूज ऑफ सिम्बॉल, इम्पॉर्टंट वर्ड्स, नंबर्स, डायग्राम्स, इक्वेशन अँड फॉर्म्युलाज. बर्डजे यांनी केलेली व्याख्या. बुद्धी ही एक नवनवीन शारीरिक मानसिक प्रक्रियांद्वारे नवीन परिस्थितीचे समायोजन करण्याची शक्ती आहे. आणि स्टॉटर यांनी 1943 मध्ये केलेली व्याख्या. बुद्धी ही एक अशा योग्यता किंवा शक्ती आहे की ज्याद्वारे खालील अशा विशिष्ट प्रकारच्या क्रिया केल्या जातात की ज्या कठीण, गुंतागुंतीच्या, अमूर्त चिंतनाच्या, पैशांच्या व्यवहाराच्या संबंधित उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य ते समायोजन करण्याच्या, सामाजिक मूल्यांच्या विकासाच्या आणि व्यक्तीमध्ये जे जन्मजात नैसर्गिक सुप्त गुण असतात यांच्या विकासाच्या अशा क्रिया आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया केल्या जातात. वरील सर्व परिभाषा परीक्षण केले तर असे दिसून येते की बहुतेक परिभाषांमधून परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, सत्यता शोधून काढण्याची क्षमता तसेच विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी असा सर्वसाधारणपणे सूर निघतो. म्हणजे त्या क्षमतांचा अंतर्भाव बुद्धीमध्ये केलेला आहे. परंतु स्टॉडर यांनी मात्र ह्याहीपेक्षा जास्त क्षमतांचा किंवा घटकांचा अंतर्भाव त्यांच्या बुद्धीच्या परिभाषेमध्ये केलेला आहे. म्हणूनच स्टॉडर परिभाषा ही सर्वोत्कृष्ट परिभाषा समजली जाते. स्टॉडरने एकंदर 7 क्षमतांचा बुद्धीमध्ये अंतर्भाव केलेला आहे. त्या म्हणजे बुद्धीद्वारे कठीण आणि गुंतागुंतीच्या क्रिया केल्या जातात, अमूर्त चिंतनाची क्रिया, उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक ते समायोजन, सामाजिक मूल्यांचा आणि निहित असलेल्या सुप्त शक्तींचा विकास इत्यादी क्रिया करणारी शक्ती म्हणजे बुद्धी असे सांगितले आहे. सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवनात विविध क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याकरिता आणि परिस्थितीचे समायोजन करण्याकरिता जे बुद्धीचे घटक कार्यान्वित असतात त्या जास्तीत जास्त घटकांचा अंतर्भाव स्टॉडरने आपल्या परिभाषेत केलेला आहे. बुद्धीद्वारे कठीण व गुंतागुंतीच्या क्रिया केल्या जातात तसेच
अमूर्त चिंतनाची क्रिया व उद्दिष्ट साध्य करण्याकरिता आवश्यक त्या मानसिक क्रियाही बुद्धीद्वारे केल्या जातात. सामाजिक मूल्यांचा आणि सुप्त गुणांचा विकास आणि इतर बौद्धिक स्तरांवरील सर्व मानसिक क्रिया करणारी मानसिक शक्ती म्हणजे बुद्धी, असे थोडक्यात बुद्धीचे स्पष्टीकरण करता येईल. उपघटक 3. बुद्धिमत्तेची आधुनिक संकल्पना. यामध्ये बुद्धीच्या विविध परिभाषा अभ्यासल्यानंतर डॉक्टर हंट यांनी सांगितलेली बुद्धीची आधुनिक संकल्पना पुढीलप्रमाणे. बुद्धी ही समस्या सोडविण्यासाठीची मानसिक शक्ती आहे, पण ती एकच शक्ती नसून विविध शिकलेल्या योग्यतांची किंवा क्षमतांची एका विशिष्ट क्रमाने केलेली रचना आहे. आपली बुद्धी म्हणजे मानवाने तयार केलेले संगणकापेक्षा सुद्धा जास्त गुंतागुंतीची व विविध प्रकारच्या माहितीची प्रक्रिया करणारे अत्युच्च असे एक मानसिक शक्ती आहे. नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ यांच्याद्वारे पंचेंद्रियाद्वारे जी माहिती व्यक्तीला प्राप्त होते ती प्रथम बुद्धीमध्ये जाते. बुद्धी त्या माहितीची प्रक्रिया म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करून ती माहिती सांकेतिक स्वरूपात म्हणजे कोडिंग फॉर्ममध्ये एका विशिष्ट तार्किक क्रमाने लॉजिकल ऑर्गनायझेशनमध्ये साठवून ठेवण्याचे काम करते. आणि नंतर जेव्हा व्यक्ती एखादी समस्या सोडविताना किंवा कुठल्याही प्रकारचे मानसिक कार्य करत असताना त्या मानसिक कार्याच्या स्वरूपानुसार त्या सांकेतिक स्वरूपात साठवून ठेवलेल्या माहितीचे उपयोजन करण्यात येते. उदाहरणार्थ, गणितातील एखादे तत्त्व शिकवले व ते नीट समजले की ते मग बुद्धीमध्ये सांकेतिक स्वरूपात साठवून ठेवले जाते आणि जेव्हा तशा प्रकारचे गणित येईल त्यावेळेला प्रत्यक्षात ते गणित सोडवताना त्या तत्त्वाचा उपयोग करून ते गणित सोडवले जाते. मानसशास्त्रज्ञांनी बुद्धीच्या विविध परिभाषा देऊन बुद्धीच्या विविध घटकांवर आधारित असे बुद्धीचे सिद्धांत मांडले आहेत. ते पुढीलप्रमाणे. उपघटक 4. बुद्धीचे सिद्धांत आणि उपपत्ती. एक घटक, द्विघटक, त्रिघटक सिद्धांत, बहुघटक सिद्धांत आणि गिलफर्डचे सिद्धांत. म्हणजे एक घटक सिद्धांत म्हणजे सिंगल युनिफॅक्टर थेअरी. हा सिद्धांत बिने आणि टर्मन या मानसशास्त्रज्ञांनी मांडला आहे. त्यांचे म्हणणे असे की बुद्धी ही एका घटकांची बनलेली आहे, एकच मानसिक शक्ती आहे जी विविध प्रकारच्या मानसिक क्रियांमध्ये कार्यरत असते. उदाहरणार्थ, बुद्धी ही एकच शक्ती असून ती वाचन, लेखन, वक्तृत्व, समस्या सोडवणे, विचार करणे, चित्र रंगवणे, गायन इत्यादी विविध प्रकारच्या मानसिक क्रिया करत असते. किंबहुना बुद्धीशिवाय कोणत्याही मानसिक क्रिया होणे शक्य नाही असे म्हणता येईल. कल्पनाशक्ती, विचारशक्ती, तर्कशक्ती, निरीक्षणशक्ती, समयसूचकता इत्यादी सर्व मानसिक शक्ती या बुद्धीच्या अधिष्ठानावर आधारित असतात. म्हणजे सर्व मानसिक शक्ती म्हणजे फुलांच्या पाकळ्या असून फुलातील सुगंध देणारा पराग म्हणजे बुद्धी होय. परंतु या सिद्धांतावर मानसशास्त्रज्ञांनी विचार केला, अभ्यास केला आणि त्यांनी शोधून काढले की बुद्धी हे एक घटक नसून बुद्धी ही द्विघटक आहे. म्हणून द्विघटक सिद्धांत मांडला गेला. द्विघटक सिद्धांत म्हणजे टू फॅक्टर थेअरी. स्पिअरमनने हा सिद्धांत मांडलेला आहे. स्पिअरमनचे म्हणणे असे की बुद्धी ही एक घटक नसून ती दोन घटकांमध्ये ची मिळून बनलेली असते. हे दोन घटक, एक सामान्य घटक आणि दोन विशेष घटक. बुद्धीचा सामान्य घटक हा सर्व व्यक्तींमध्ये कमी जास्त प्रमाणात असतो, पण विशेष घटक मात्र व्यक्तींमध्ये भिन्न भिन्न असतो. ह्यांचे अधिक स्पष्टीकरण असे देता येईल की प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धी असते, अर्थात कमी जास्त प्रमाणात असते, पण काही व्यक्तींमध्ये काही विशेष बौद्धिक क्षमता असतात. काही व्यक्तींमध्ये गणिताची बौद्धिक क्षमता, तर काही व्यक्तींमध्ये गायनाची विशेष बौद्धिक क्षमता, काहींमध्ये कवित्वाची क्षमता, तर काहींमध्ये अभिनयाची विशेष बौद्धिक क्षमता, काहींमध्ये साहित्यिक, तर काहींमध्ये कलात्मक
तर काहींमध्ये खेळातील विशेष नैपुण्य याप्रमाणे विशेष बौद्धिक क्षमता त्या व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असतात त्या खालीलप्रमाणे. सामान्य घटक म्हणजे जी आणि व्यक्तिपरत्वे भिन्न घटक विशेष घटक म्हणजे एस असे ह्या आकृतीमध्ये दिसत आहेत. ते निरीक्षण करा. आकृती क्रमांक 1 मध्ये पहा. यामध्ये अ व्यक्ती, ब व्यक्ती, क व्यक्ती, ड व्यक्ती आणि ई व्यक्ती असे 5 व्यक्ती दिसत आहेत. व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न विशेष बौद्धिक क्षमता असतात. वरील आकृत्यांचे निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की जी फॅक्टर सामान्य घटक हा सर्वांमध्ये असून प्रत्येक व्यक्तीची वरील 5ही व्यक्तींच्या विशेष बौद्धिक क्षमता ह्या वेगवेगळ्या आहेत. सामान्य बुद्धिमत्ता ही सर्वच प्रकारच्या मानसिक कार्यांमध्ये उपस्थित असते, परंतु विशेष बौद्धिक क्षमता मात्र विशिष्ट क्षेत्रापुरतीच कार्यान्वित होत असते. उदाहरणार्थ गायनातील विशेष बौद्धिक क्षमता गायन क्षेत्रापुरतीच मर्यादित असते. त्यांचे स्थानांतर इतर मानसिक कार्यात होत नाही. याचा अर्थ असा की गाण्यात हुशार असलेली व्यक्ती गणितात किंवा अभ्यासात किंवा इतर क्षेत्रात हुशार असेलच असे नाही. त्यांची गाण्यातील हुशारी किंवा बुद्धिमत्ता ही गाण्यापुरतीच मर्यादित असते. कवी आपल्या कवित्व या विशेष बौद्धिक योग्यतेचा अर्थशास्त्र, विज्ञान आणि गणित या ठिकाणी उपयोग करू शकत नाही. त्यांची विशेष बौद्धिक क्षमता ही त्या कवितेपुरतीच अथवा साहित्यापुरतीच मर्यादित असते. याही सिद्धांतावर काही मानसशास्त्रज्ञांनी विचार केला, अभ्यास केला आणि तिसरा सिद्धांत शोधून काढला. तो म्हणजे त्रिघटक सिद्धांत, 3 फॅक्टर थेअरी. हा सिद्धांत E.L. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी मांडला. थॉर्नडाईकचे म्हणणे असे की बुद्धी ही एक घटक नाही आणि 2 घटकांची पण बनलेली नसून ती 3 घटकांची बनलेली आहे. ते 3 घटक म्हणजे अमूर्त चिंतन, यांत्रिक क्षमता आणि सामाजिक बुद्धी. प्रत्येक व्यक्तीमध्ये वरील 3 प्रकारची बुद्धी ही कमी जास्त प्रमाणात असते. म्हणजे काही व्यक्तींमध्ये अमूर्त चिंतनाची क्षमता जास्त चांगली असते. यांत्रिक व सामाजिक बुद्धिमत्तेपेक्षा व्यक्ती तत्त्वज्ञ, विचारवंत, ज्योतिषशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ इत्यादी व्यक्तींची अमूर्त चिंतनाची क्षमता जास्त चांगली असते. पण त्या तुलनेत सामाजिक समायोजन आणि यांत्रिक कार्य किंवा काम यामध्ये अशी माणसे फारशी यशस्वी ठरत नाहीत. तसेच काही व्यक्तींमध्ये यांत्रिक क्षमता खूप चांगली असते. अशा व्यक्ती कोणतेही यांत्रिक काम उत्कृष्टरित्या करू शकत नाही. उदाहरणार्थ मोटार, स्कूल मेकॅनिक, TV मेकॅनिक, रेडिओ, वॉच मेकॅनिक इत्यादी. पण ते सखोल चिंतन अथवा अमूर्त चिंतन योग्य प्रकारे करू शकत नाही. सामाजिक समायोजनाची क्षमता चांगली असल्याने सामाजिक समायोजनात देखील उत्तम प्रकारे करू शकतात. काही व्यक्तींमध्ये सामाजिक बुद्धिमत्ता चांगली असते. अशा व्यक्ती वर्तनामध्ये अधिक चतुर, चाणाक्ष व चलाक असतात, पण त्यांना फारशी यांत्रिक कामे जमत नाही. अशा लोकांमध्ये व्यवहार चातुर्य, समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे कौशल्य, तसेच गोड बोलून स्वतःची कामे करून घेण्याचे कसब असते. वरील 3 घटकांमध्ये फक्त एकाच घटकांचे प्राबल्य असते असे नाही, तर काही व्यक्तींमध्ये 2 घटकांचे तर फार क्वचित व्यक्तींमध्ये 3 घटकांचे प्राबल्य दिसून येते. परंतु जेव्हा मानसशास्त्रज्ञांनी ह्याही सिद्धांतावर सखोल अभ्यास केला तेव्हा त्यांनी असे शोधून काढले की बुद्धी ही एका घटकाची नाही, 2 घटकांची पण नाही, 3 घटकाची पण नसून ती 3 पेक्षा अधिक घटकांची बनलेली आहे. आणि त्यांनी 4था सिद्धांत शोधून काढला. तो म्हणजे बहुघटक सिद्धांत, मल्टीफॅक्टर थेअरी. हा सिद्धांत थर्स्टोनने मांडला आहे. थर्स्टोनने असे सांगितले की बुद्धी ही 3च प्रकारच्या घटकांची बनलेली नसून ती अनेक घटकांची बनलेली आहे. कारण थर्स्टोनल अशा संशोधकांमध्ये 3 पेक्षा आणखी इतरही अनेक घटक दिसून आले. हे अनेक घटक कोणते
थर्स्टोनल यांच्या संशोधनात एकूण 7 घटक दिसून आले आणि थर्स्टोनलच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 7 घटक कमी जास्त प्रमाणात असतात. हे 7 घटक खालीलप्रमाणे आहेत: 1. सांख्यिकी क्षमता, 2. भाषिक क्षमता, 3. शाब्दिक ओघवता, 4. स्मृती, 5. तर्कशास्त्र, 6. प्रत्यक्ष वस्तुबोधन योग्यता किंवा अवबोध विषयक योग्यता, 7. अवकाशविषयक क्षमता. वरील 7 घटकांना थर्स्टोनने प्राथमिक मानसिक योग्यता म्हणजे प्रायमरी मेंटल ॲबिलिटी PMA असे म्हटले आहे. वरील 7 घटकांबाबत व्यक्तीमध्ये भेद दिसून येतो. म्हणजे कोणाची शाब्दिक व भाषिक योग्यता आणि स्मृती चांगली असते, पण कोणामध्ये सांख्यिकीय योग्यता व तर्कशक्ती चांगली असते, तर काही व्यक्तींमध्ये वरील काही योग्यतांचा समूहच चांगला असतो. तो असा की काही व्यक्तींची स्मृती, तर्कशक्ती, सांख्यिकीय योग्यता आणि त्याचबरोबर अवबोधात्मक क्षमता इत्यादी ह्या 5ही योग्यता चांगल्या असतात. त्यालाच आपण हुशार म्हणतो. पण काहींमध्ये या 7ही योग्यता चांगल्या असतात. तो अधिक हुशार. पण काहींमध्ये अगदी एखादी योग्यता चांगली असते, बाकी सर्व सामान्य असतात. ह्याप्रमाणे या वरील योग्यता व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न दिसून येतात. संशोधनावरून वरील 7ही घटक एकमेकांशी संबंधित असतात आणि 7ही घटकांमध्ये सकारात्मक सार्थक सहसंबंध दिसून आलेला आहे. आणि ज्याप्रमाणे मानसिक कार्याचे स्वरूप असेल त्याप्रमाणे संबंधित मानसिक घटक ते कार्य करत असताना कार्यरत असतात. उदाहरणार्थ गणित सोडवत असताना सांख्यिकीय व तर्कशक्ती आणि स्मरण हे 3ही बुद्धीचे घटक कार्यान्वित असतात. लेखन कार्यात भाषिक, शाब्दिक व स्मृती इत्यादी क्षमता कार्यरत असतात. फरक एवढाच की ज्यांच्यामध्ये सांख्यिकीय व तर्कशक्ती अधिक चांगली असते ते गणित लवकर सोडवतात. ज्यांच्यामध्ये भाषिक व शाब्दिक योग्यता अधिक चांगली असते ते लेखनाचे काम उत्कृष्टरित्या करू शकतात किंवा उत्कृष्ट लेखनाची निर्मिती करू शकतात. परंतु जेव्हा याही सिद्धांतावर अनेक मानसशास्त्रज्ञांनी अभ्यास केला तेव्हा असे दिसून आले की व्यक्तीमध्ये वरील 7ही व्यक्ती घटकांव्यतिरिक्त अजूनही बरेच घटक आहेत. अशा अनेक व्यक्ती दिसून आल्या की ज्यांच्यामध्ये वरील 7 घटकांव्यतिरिक्त इतर घटकही दिसून आलेले आहेत. उदाहरणार्थ बहुमार्गी विचार, एकमार्गी विचार आणि ह्यातून परत निर्माण होणारे इतर घटक. म्हणून अजून एक सिद्धांत मांडला गेला तो म्हणजे गिलफोर्डचे SI मॉडेल. गिलफोर्डचे SI मॉडेल म्हणजे बुद्धीवर बराच गहन अभ्यास करून, प्रयोग करून, संशोधन करून गिलफोर्डने हा सिद्धांत मांडला आणि असे शोधून काढले की बुद्धी ही एक घटक म्हणजे युनिफॅक्टर नाही, तर द्विघटक नाही, 2 फॅक्टर नाही, त्रिघटकही नाही, 3 फॅक्टर आणि बहुघटकही नाही म्हणजे मल्टीफॅक्टरही नसून ती एकूण 120 घटकांची बनलेली आहे. याची आकृती आपण 181 आकृती क्रमांक 3 मध्ये पाहणार आहोत. गिलफोर्ड हा असा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला की ज्याने बुद्धीचे सर्वात जास्त घटक सांगितले आहेत आणि हे बुद्धीचे 120 घटक कसे तयार होतात ते सांगण्याकरिता गिलफोर्डने संरचना म्हणजे स्ट्रक्चर मांडले. आतापर्यंतच्या मानसशास्त्रज्ञ सिद्धांतामध्ये बुद्धीचे विविध घटक हे वर्णनात्मक शाब्दिक स्वरूपात मांडलेले आहेत. परंतु हा एकच असा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला की ज्याने बुद्धीचे स्वरूप हे संरचनेच्या म्हणजे स्ट्रक्चर फॉर्म स्वरूपात मांडले आहे. ही संरचना 3 मितीमध्ये आहे. त्या 3 मिती अशा: आशय, क्रिया, निर्मिती. 1. आशय. व्यक्ती 5 ज्ञानेंद्रियांद्वारे परिसरातील विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त करत असते. म्हणजे नाक, कान, डोळे, त्वचा व जीभ या इंद्रियांमार्फत व्यक्ती वातावरणातील जे काही ज्ञान प्राप्त होते असते त्या सर्व प्रकारच्या प्राप्त ज्ञानांचा अंतर्भाव गिलफोर्ड या आशय कंटेंटमध्ये केलेला आहे. त्याकरिता त्यांनी आशयाचे 4 प्रकारात
विभाजन केलेले आहे. 1. आकृतिविषयक आशय, 2. सांकेतिक आशय, 3. भाषिक आशय, 4. वर्तनविषयक आशय. आकृतिविषयक आशय यामध्ये ह्या वातावरणातून व्यक्तीला आणि ज्ञानेंद्रियाद्वारे विविध क्षेत्रात विविध प्रकारच्या आकृती दिसत असतात. असे की जसे की माणसाची आकृती, प्राण्यांची, पक्ष्यांची, फुलांची व लहान मुलांची इत्यादी अनेक प्रकारच्या आकृत्या दैनंदिन जीवनात व्यक्ती पाहत असतं. त्या सर्व आकृत्यांचा अंतर्भाव त्याने आकृतीमध्ये केलेला आहे. सांकेतिक आशय, सर्व काही खुणांवरून अथवा सांकेतिक ज्ञानप्राप्ती करीत असताना अनेक गोष्टी शिकल्या. त्या सर्व खुणांच्याद्वारे स्मरणात ठेवल्या जातात आणि विशिष्ट खूण आणि विशिष्ट अर्थ यांचा संबंध जोडला जाऊन तो दृढ होतो आणि त्यानुसार नुसत्या खुणांद्वारे व्यक्तीला अनेक अर्थ समजतात. उदाहरणार्थ दिलेली ही अशी खूण किंवा TV, तसेच आकाशवाणीची खूण किंवा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितातील खुणा, वर्तनातील सर्व प्रकारच्या हावभाव म्हणजेच येण्याची अथवा जाण्याची खूण, डोळे मोठे करणे, तोंड वाकडे करणे, डोळ्यांच्या इतर खुणा इत्यादी अनेक प्रकारचे संकेत व्यक्तीला बरीच माहिती देतात. भाषिक आशय, शब्दविषयक आशय, भाषिक बोलीभाषा, लेखी भाषेद्वारे अनेकविध ज्ञान प्राप्त होत असते. भाषा हे तर ज्ञानप्राप्तीचे आणि संपर्काचे प्रमुख आणि प्रभावी माध्यम आहे. वर्तनविषयक आशय, व्यक्तीच्या वर्तनावरून आपल्याला व्यक्तिविचार, मन मोकळेपण आणि विचार कळत असतात. सकारात्मक आणि नकारात्मक वर्तनाचा संदर्भासहित अर्थ कळत असतो. नवीन अनुभव येत असतात आणि अनुभवातून व्यक्ती अधिक परिपक्व होत असते. वरील 4 प्रकारचे आशय व्यक्तीला प्राप्त झाल्यानंतर त्यातून जी काही मिळते त्याद्वारे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन मानसिक क्रिया केल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे. क्रियात्मक स्तरावरील मानसिक क्रिया 5 प्रकारच्या आहे. 1. बोधन. कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर ती सर्वप्रथम बौद्धिक स्तरावर जाते. तिथे माहितीचे अवबोधन होते. म्हणजेच हे काय आहे या प्रश्नाचे उत्तर काय शोधले आहे. या प्रश्नाचे उत्तर काय शोधले जाते. उदाहरणार्थ हे टेबल आहे की खुर्ची आहे की स्टूल आहे किंवा सफरचंद आहे की संत्र, चिक्कू की पेरू ह्याप्रमाणे. स्मृती, माहितीचे अवबोधन झाल्यावर ह्या स्तरावर तत्सम गोष्टी आठवण्याची प्रक्रिया होते. उदाहरणार्थ सफरचंदासारखे दुसरे फळ आठवणे इत्यादी. विविध मार्गी विचार प्रक्रिया, स्मरणाची क्रिया झाल्यानंतर त्याबाबत विविध मार्गांनी विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते. उदाहरणार्थ सफरचंदाचे विविध प्रकार आणि विविध उपयोग. एकमार्गी विचार प्रक्रिया किंवा काही बाबतीत सखोल एकमार्गी विचार प्रक्रिया सुरू होते. उदाहरणार्थ सफरचंद कसे दिसत होते, त्यात कोणते गुणधर्म असतात, हे कुठे तयार होते इत्यादी. मूल्यमापन, एकमार्गी अथवा विविध मार्गी विचार प्रक्रिया झाल्यानंतर बुद्धी त्या प्राप्त ज्ञानाचे मूल्यमापन करू लागते. उदाहरणार्थ विविध फळांमध्ये कोणते फळ चांगले आणि का वरील प्रकारे प्राप्त ज्ञानाची प्रक्रिया म्हणजे प्रोसेसिंग झाल्यानंतर मग लगेच निर्मिती म्हणजे प्रोडक्ट रिझल्ट होते. निर्मितीच्या स्तरावर 6 प्रकारची निर्मिती होते असे गिलफोर्डने सांगितले आहे. ते पुढीलप्रमाणे. घटक म्हणजे युनिट्स, प्राप्त झालेल्या ज्ञान कोणत्या प्रकारात मोडते. उदाहरणार्थ वरील सफरचंद कोणत्या प्रकारात आंबट की गोड मोडते आहे हे पाहणे. वर्गवारी, ज्ञान किंवा वर्गात मोडते. उदाहरणार्थ सफरचंद
काश्मीरी आले की नागपूर. संबंध. प्राप्त ज्ञानाचा इतरांशी काय संबंध आहे? उदाहरणार्थ सफरचंदाची इतर फळाची तुलना केली. सफरचंदाचे आजारी माणसाशी व आरोग्याशी संबंध इत्यादी. पद्धती. प्राप्त ज्ञान माहिती पद्धतीमध्ये येथे उदाहरणार्थ सफरचंद पिकविण्याची जबाबदारी होत आहे. काय पद्धती काय आहे? रूपांतरण किंवा स्थानांतरण. प्राप्त ज्ञानाचे व्यक्ती कोणकोणत्या व्यक्तींशी स्थानांतरण करता येते. विविध. उदाहरणार्थ सफरचंदाचा इतर ठिकाणी उपयोग. उपयोजन. प्राप्त ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग करणे. उदाहरणार्थ सफरचंदाचे विविध प्रकार करून खाणे हे महत्त्वाचे. रोज एक सफरचंद खाणे म्हणजे ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. असे कॉम्प्युटरप्रमाणे एकदा बुद्धीला ज्ञान प्राप्त झाले की त्याला ज्ञानावर विविध प्रकारे प्रक्रिया म्हणजे प्रोसेसिंग होऊन त्यातून विविध प्रकारची निर्मिती होते. गिलफोर्डने बुद्धीचे 4x5x6 असे 120 असून एकूण 120 घटक सांगितलेले आहे. हे स्पष्ट करण्याकरिता खालील आकृती स्ट्रक्चर दिलेली आहे. या ठिकाणी आकृती क्रमांक 3 पहा. यामध्ये गिलफोर्डचे SI मॉडेल दिसून येते. गिलफोर्डच्या वरील संरचनेत 4 आशय, 5 प्रक्रिया आणि 6 निर्मिती आहे. त्या खालीलप्रमाणे. आशय गुणिले 5 क्रिया. 4 आशय गुणिले 5 क्रिया गुणिले 6 निर्मिती. 1 आकृती, 1 जाण व 1 घटक. 2 सांकेतिक म्हणजे सिम्बॉल. 2 स्मृती आणि 2 वर्गवारी. 3 भाषिक सेमॅटिक. 3 विविध मार्गी विचार आणि 3 संबंध. 4 वर्तन बिहेवियर. 4 एकमार्गी विचार आणि 4 पद्धती. मूल्यमापन. 5 स्थानांतरण. उपयोजन 4x5x6 बरोबर 120. आता हे बुद्धीचे 120 घटक कसे होतात ते पाहू. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती. आकृती ही सर्वप्रथम जाणीवेच्या स्तरावर जाईल. तिथे प्रक्रिया होऊन 6 प्रकारची निर्मिती परिणाम मिळविते. आकृती जाणीवेचे स्तर आणि परिणाम. बॉल जाणीवेचा स्तर. घटक वर्गवारी संबंध पद्धती स्थानांतरण उपयोजन याप्रमाणे होईल. वरील ज्याप्रमाणे आकृतीचे जाणीवेच्या स्तरावर 6 निर्मिती मिळते त्याचप्रमाणे आकृतीचे स्मरणाच्या स्तरावर 6 विविध मार्गी विचार प्रक्रियांच्या स्तरावर 6 एकमार्गी विचार प्रक्रियांच्या स्तरावर 6 आणि मूल्यमापनाच्या स्तरावर 6 असे आकृतीचे एकूण 30 निर्मिती मिळतात. आणि त्याप्रमाणे खालील याप्रमाणे आकृतीचे 30 प्रोडक्ट, सांकेतिकचे 30 प्रोडक्ट, भाषिकचे 30 प्रोडक्ट, वर्तन आणि मूल्यमापन यांचे 30 प्रोडक्ट असे एकूण 120 निर्मिती रिप्रोडक्ट मिळालेले आहे. आपल्याला माहीत आहे की ह्याचे अधिक स्पष्टीकरण करण्याकरिता गिलफोर्डने अनेक मानसिक प्रक्रियांच्या स्तरावर म्हणजे बोधन, स्मृती, विविध मार्गी विचार प्रक्रिया, एकमार्गी विचार प्रक्रिया आणि मूल्यमापन या 5 CMDCE या स्तरावर प्रत्येक 6 प्रोडक्ट्स ह्याप्रमाणे 4 कंटेंटचे प्रकारच्या माहितीचे एकूण 120 घटक कसे ते खालीलप्रमाणे. आकृतीबाबत 30, सांकेतिकबाबत 30, भाषिकबाबत 30 आणि वर्तणूकबाबत 30 असे एकूण 120 बुद्धीचे घटक सांगितलेले आहेत. हे एखादे उदाहरण घेऊन अधिक स्पष्ट करता येईल. उदाहरणार्थ आकृती क्रमांक पहा. ही आकृती जाणीवेच्या स्तरावर गेल्यानंतर म्हणजेच हे काय आहे त्याचे 6 प्रोडक्ट मिळतात. म्हणजेच प्रथम हे कोणत्या घटकामध्ये आहे. गुलाबाचे फूल आहे की शेवंतीचे, ही जास्वंदाचे,
नंतर ते फूल कोणत्या वर्गात मोडते, लाल गुलाब आहे की गुलाबी, लहान की मोठा, नंतर गुलाबाचा संबंध कशाशी येतो आणि म्हणजे हाराकरिता, पुष्पगुच्छाकरिता, देवाकरिता, केसात घालण्याकरिता इत्यादी. नंतर हे फूल कोणत्या पद्धतीने येते आणि वासाचे आहे की बिनवासाचे की नुसते शोभेचे. मग गुलाबाच्या फुलांचे स्थानांतरण कोणाला देण्याकरिता, फोटोकरिता, डेकोरेशनकरिता. नंतर गुलाबाचा उपयोग म्हणजे प्रत्यक्ष उपयोजन, गुलाबाचे फूल फ्लॉवर पॉटमध्ये ठेवणे, देवाला वाहणे, डोक्यात घालणे, गुलकंद करणे इत्यादी. याप्रमाणे हीच आकृती स्मृतीच्या स्तरावर गेल्यानंतर आठवण्याच्या प्रक्रियेत वरील 6 प्रोडक्ट्स मिळतील. त्याच आकृतीबाबत नंतर बुद्धीमध्ये विविध मार्गी विचार सुरू होते. उदाहरणार्थ, ह्या गुलाबाच्या फुलाच्या आकृतीची आणखीन वेगळ्या प्रकारे वर्गवारी कशी करता येईल, विविध दृष्टिकोनातून गुलाबाच्या फुलांचा इतर विविध फुलांशी, वस्तूंशी, व्यक्तींशी संबंध, गुलाबाची आणखी एक वेगळी पद्धती म्हणजे बँडिंग करून ठेवणे वगैरे, आणि त्यांचे स्थानांतरण आणखी वेगळ्या पद्धतीने कुठे करता येते, उदाहरणार्थ प्रदर्शनात, रांगोळीमध्ये इत्यादी, आणि त्यांचेच वेगळ्या प्रकारे उपयोजन म्हणजे त्या गुलाबाच्या फुलाचा आयुर्वेदिक औषधाचा दृष्टिकोनातून उपयोग कसा करता येईल. याप्रमाणे एकमार्गी विचार प्रक्रियेच्या स्तरावर देखील ह्यांचा अधिक सखोल रीतीने विचार करता येतो. उदाहरणार्थ, गुलाबाच्या फुलावर मोठा शोध प्रबंध करणे. नंतर मूल्यमापनाच्या स्तरावर म्हणजे सर्व फुलांमध्ये गुलाबाचे फूल सर्वात चांगले, त्यालाच फुलांचा राजा का म्हणतात, त्याची खास वैशिष्ट्ये. याप्रमाणे सांकेतिक, भाषा व वर्तन ह्या तीनही माहितीचे प्रत्येकी 6 प्रोडक्ट्स मिळतात व असे 5 मानसिक क्रियेच्या स्तरावर एकूण बुद्धीचे 120 घटक मिळतात. अशाकरिता गिलफोर्डच्या मते बुद्धी ही 120 घटकांची बनलेली आहे. ह्या 120 घटकांमध्ये सर्व व्यक्तींमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या मानसिक प्रक्रियांचा अंतर्भाव आहे. ह्यानंतर गिलफोर्डने बुद्धीच्या क्षेत्रात अनेक संशोधने केली. त्या संशोधनातून गिलफोर्डला असे दिसून आले की 120 घटकांव्यतिरिक्त अजून अशी एक मानसिक शक्ती किंवा घटक आहे की आणि ती अत्युच्च मानसिक शक्ती किंवा घटक असते, ज्यामध्ये सर्जनशीलता या संकल्पनेचा जन्म गिलफोर्ड यांनी SI मॉडेल मधील विविध मार्गी विचार प्रक्रियेमधून झालेला आहे. थॉमसनने देखील बुद्धीवर अभ्यास करून संशोधन करून खालील सिद्धांत मांडलेला आहे. थॉमसन यांचा घटक सिद्धांत. डॉक्टर सिद्धांत हा सिद्धांत G.H. थॉमसन याने मांडला. स्पिअरमनच्या द्विघटक सिद्धांतावर याने टीका केलेली आहे आणि हा घटक मांडला आहे. थॉमसनचे म्हणणे आहे की स्पिअरमन जो सामान्य घटक सांगितला आहे, त्या एका सामान्य घटकात अनेक छोटे छोटे घटक कार्यरत असतात. म्हणजेच अनेक छोटे छोटे घटक मिळून एक सामान्य घटक तयार होत असतो. हे थॉमसनचे याप्रमाणे दाखविले आहे. यातील प्रत्येक छोटा गोल म्हणजे एक योग्यता आहे आणि प्रत्येक छोट्या गोलाची व्याप्ती ही मर्यादित आहे. म्हणजे प्रत्येक योग्यतेची व्याप्ती ही मर्यादित आहे आणि अशा ह्या छोट्या छोट्या योग्यता बऱ्याच मानसिक कार्यांमध्ये कार्यान्वित असतात. ह्यामुळे वर्तनातील उद्दीपक प्रतिवार संबंध प्रस्थापित होत असतात. अशा छोट्या छोट्या योग्यता मिळून एक घटक म्हणजे युनिट तयार होत असते. उदाहरणार्थ, वरील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ABCD असे युनिट्स तयार होत असतात असे थॉमसनचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, एखादे गणित सोडवित असताना विचारशक्ती या मानसिक घटकांमध्ये तर्कशक्ती, कार्यकारण, विचारशक्ती, सखोल विचारशक्ती इत्यादी छोट्या मोठ्या योग्यता देखील कार्यरत असतात. येथे थॉमसन स्पिअरमनचा सामान्य घटक मान्य केलेला आहे असे वाटते, पण थॉमसनचे म्हणणे असे की फक्त सामान्य घटक हा एकच घटक किंवा योग्यता मुख्य नसून
त्यामध्ये बऱ्याच अनेक छोट्या छोट्या घटकांचा म्हणजेच मानसिक योग्यतांचा अंतर्भाव आहे. थॉम्सनचे म्हणणे असे आहे की स्पियरमनचे जी व एस हे दोन्ही घटक थॉम्सनला मान्य आहेत, पण सर्व सामान्य घटक हे जी हा एकच असून सर्वच प्रकारच्या बौद्धिक कार्यात तोच कमी अधिक प्रमाणात असतो. हे स्पियरमनचे मत थॉम्सनला मान्य नाही. थॉम्सनच्या मते एका विशिष्ट कार्यात एक विशिष्ट घटक असतो, जसा एक सर्वसामान्य घटकही असतो व या दोन घटकांचा मिळून एक समूह तयार होतो व अशा अनेक समूहांचा समुच्चय म्हणजे बुद्धी होय. हा सिद्धांत पुढील समीकरणाने दाखवता येईल. या ठिकाणी एक समीकरण दिलेले आहे. I बरोबर कंसात G प्लस S अधिक कंस पूर्ण अधिक G प्लस S 2 कंस पूर्ण आणि G प्लस S3 कंस पूर्ण आणि याप्रमाणे अविरत चालणारी घटना. जेव्हा आपण एखादे बौद्धिक कार्य करतो तेव्हा त्या कार्यासंबंधीचे G व S म्हणजे G म्हणजे सामान्य घटक आणि S म्हणजे विशेष घटक यांचा समूह कार्यरत असतो. थॉम्सनचे हे छोटे छोटे घटक शोधून काढण्याकरिता त्यावर चाचण्या तयार केल्या. त्यात असे दिसून आले की घटकांचा किंवा योग्यतांचा एकमेकांशी अतिशय कमी संबंध असला तरी त्या संपूर्ण घटकाचा किंवा मानसिक योग्यतेचा इतर घटकांशी घनिष्ठ संबंध आहे किंवा असतो. थॉम्सनच्या या सिद्धांतावरही टीका करण्यात आली आहे की चाचणीद्वारे हे छोटे छोटे घटक प्रात्यक्षिकरित्या शोधून काढणे कठीण आहे. म्हणजे अनेक छोट्या छोट्या योग्यतांमधून नेमक्या कोणत्या छोट्या छोट्या योग्यता अथवा घटक कार्यरत असतात हे शोधून काढणे कठीण आहे. उपघटक 7 कॅटेलचा बुद्धीचा सिद्धांत. स्पियरमनच्या सामान्य व विशेष घटक या सिद्धांताला पर्याय म्हणून कॅटलने हा सिद्धांत मांडलेला आहे. कॅटलच्या म्हणण्यानुसार बुद्धी आणि सायस्टलाइज असे दोन भाग म्हणजे फ्लुइड आणि क्रिस्टलाइज असे दोन भाग होतात. कॅटलच्या मते फ्लुइड इंटेलिजन्स म्हणजे जैविक घटकांचा बौद्धिक विकासावर जो परिणाम होतो त्याचे मोजमाप करता येण्याजोगे आहे. द मेजरेबल आउटकम ऑफ द इन्फ्लुएन्स ऑफ बायोलॉजिकल फॅक्टर ऑन इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट ही बालकांची जन्मजात गुप्त शक्ती असते की जी बालकांच्या वर्तनातून किंवा क्रियातून प्रतिबिंबित होत असते. बुद्धी ही अनुवांशिक असते. या वाक्याला कॅटलचा फ्लुइड इंटेलिजन्सची कल्पना सुसंगत आहे. कॅटलच्या म्हणण्यानुसार बहुतेक विविध प्रकारचे मानसिक कार्य हे फ्लुइड इंटेलिजन्सच्या आधारावर होत असते. उदाहरणार्थ तत्काळ स्मृती इमिडिएटली मेमरी, स्मृतिकक्षा मेमरी स्पॅन आणि इतर संबंधित स्मृती असोसिएट मेमरी तसेच इतर खालच्या स्तरावरील मानसिक कार्य उदाहरणार्थ साधे सोपे व गणित अधिक संबंध शोधून काढणे या शब्दांमधील साम्य इत्यादी. हे पण ह्यावर अजूनही काही संशोधकांनी संशोधन होणे आवश्यक आहे असेही कॅटलने सांगितलेले आहे. तसे फ्लुइड इंटेलिजन्स हा शारीरिक आणि मस्तिष्कामध्ये द्रवरूपात दाखविता येणे शक्य आहे अथवा नाही हे कॅटलचे कुठे सांगितले आहे. क्रिस्टलाइज इंटेलिजन्स म्हणते अशा भावनिक किंवा मानसिक कार्यांचा अंतर्भाव आहे की ज्यामध्ये काही संकल्पना व संबंधी साधने ज्याप्रमाणे बुद्धीच्या काही घटकांवर संस्कृतीचा परिणाम झालेला आहे. कारण बालकांचा विकास हा सांस्कृतिक वातावरणांमध्ये होत असतो आणि या वातावरणामध्ये त्याला विविध प्रकारचे अनुभव येत असतात आणि या अनुभवातून बालकांच्या मनात
प्रमुख संकल्पना तयार होत असतात. त्या संकल्पनांचा आणि वातावरणातील विविध वस्तूंचा एकमेकांशी काय संबंध आहे हे समजण्याकरिता इतर अनेक गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याकरिता क्रिस्टलाइज इंटेलिजन्सचा वापर केला जातो. कॅटलच्या मते क्रिस्टलाइज इंटेलिजन्स हा एकमेव आणि सामान्य घटक आहे. कॅटलच्या मते एकदा का मुलाला चांगली सुरुवात मिळाली की मग सर्व अनुभवांच्या साठ्यावर म्हणजे क्रिस्टलाइज इंटेलिजन्सवर असतो, किंवा याउलट त्यांची जर चांगले वातावरण मिळाले नाही तर तो मागे राहतो आणि त्या सर्वांचा परिणाम बालकांच्या किंवा मुलांच्या वर्तनात प्रतिबिंबित होत असतो. यालाही कॅटलने एक प्रकारची सामान्य बुद्धिमत्ता असेच म्हटले आहे. कॅटलच्या आहारी दिसून आले की सामान्य दृष्टी, व्हिज्युअल, सामान्य ओघ आणि सामान्य गतिशील जनरल स्पीड हे फ्लुइड इंटेलिजन्सचे ओघ नाहीत, पण प्रत्येकाचा स्वतंत्र प्रभाव मात्र वर्तनावर घडलेला असतो. या वर्तनाच्या विविध अंगांशी सिद्धांतावरून आपले अर्थ सोडून वरील ज्यांनी बुद्धीचे विविध सिद्धांत मांडले त्यांनी बुद्धिमान मापन चाचण्या तयार केल्या. त्या अनुषंगाने बुद्धिमापन चाचण्यांकरिता वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे. उपघटक 8 स्फटिकमय बुद्धिमत्ता. स्टर्नबर्गचा सिद्धांत. बोधात्मक मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्राच्या दृष्टीने एक महत्त्वाची भूमिका पार पाडते. मानवी समस्या सोडवणुकीत बोधात्मक मानसशास्त्रज्ञ माहिती प्रक्रियेचा एक घटक म्हणून उपयोग करतात. बुद्धिमत्ता चाचणीच्या मापनातही बऱ्याच संशोधकांनी माहिती प्रक्रिया व संगणक सदृशीकरण ही नवीन तंत्रे उपयोगात आणली. बुद्धिमत्ता चाचणीतील व्यक्तीच्या क्रिया व त्यांचा बोधात्मक मानसशास्त्राशी असलेला संबंध स्टर्नबर्ग या शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनातून अभ्यासला. या संबंधास त्याने स्फटिकमय बुद्धिमत्ता म्हणजे घटक विश्लेषण हे नाव दिले. या प्रकारचे विश्लेषण गुंतागुंतीची संबंधित असलेल्या कार्याशी त्यासंबंधी बुद्धिमत्ता चाचणी साहित्यासाठी उपयोगात येते. हा विश्लेषणाचा उपयोग सामान्य सहज सोप्या व कृत्रिम प्रायोगिक कार्यासाठी फारसा होत नाही किंवा केलाही जात नाही. स्टर्नबर्गने यासाठी पुढील कार्याचा वापर केला. उदाहरणार्थ तुलना म्हणजे समांतरता, वर्गीकरण, श्रेणीपूर्णता, वाक्य समन्वय इत्यादी. या संदर्भ संबंधी स्टर्नबर्गने पुढील प्रायोगिक प्रक्रिया उपयोगात आणल्या. उदाहरणार्थ एकत्रीकरण, प्रणालीयुक्त रूपांतरण. एखाद्या या प्रक्रिया कार्ये, चले व व्यक्तिगत चले यांच्याशी विशिष्ट रीतीने वापरात आणल्या. कार्यचलांचे एकत्रीकरण करताना वेगवेगळी कार्ये कशी सादर केली जातात हे लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ शाब्दिक तुलनांशी निगडीत कार्यात ते कार्य 3 पातळ्यांवर सादर केले जाते. 1. पहिले 3 शब्द उद्दीपक विभागात आणि त्यानंतरचा 4था शब्द प्रतिक्रिया किंवा परिणाम विभागात. शब्दांची पहिली जोडी उद्दीपक विभागात तर दुसरी जोडी परिणाम विभागात. याप्रमाणे फक्त पहिला शब्द उद्दीपक विभागात व शेवटचे 3 शब्द परिणाम विभागात. यासारखे एकत्रीकरणाचा परिणाम विश्लेषण करताना कसा होतो व सहभाग माहिती प्रक्रिया व एकत्रित क्रियेवर कसा अवलंबून असतो याचाच अभ्यास केला गेला. स्टर्नबर्गच्या या संशोधनातून प्रगत संशोधनासाठी व विशेषतः बुद्धिमत्ता चाचणीतील माहिती प्रक्रियेसाठी दृष्टिकोनाविषयी माहितीची मदत झाली. या संशोधनात निष्कर्षानुसार परिणाम प्रक्रियेवर विशेष अवधान केंद्रित केले गेले व पारंपरिक दृष्टिकोनाशी निगडीत मनोनिर्मिती संशोधन कमी महत्त्वाचे ठरले.
विशिष्ट बोधात्मक प्रक्रिया व कसोटीतील कार्याचे विश्लेषण, आकलन जास्त होण्यास तसेच कसोटी कशाचे मापन करते याचा बोध होण्यास सहाय्यभूत ठरते व महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर व्यक्तीचे कार्य प्राथमिक पातळीवर घटक विश्लेषण प्रक्रियेत तपासले गेल्याने व्यक्तीच्या प्रत्येक पातळीवरील मर्यादा व उणिवा लक्षात येतात व त्याचा उपयोग कसोट्यांच्या निदानात्मक वापर करताना विशेष रीतीने होतो. या सर्व प्रक्रियांचा लाभ व्यक्तिगत गरजांचे प्रशिक्षण कार्यक्रम करताना होतो. उपघटक 9. मेंदूतील डावा व उजवा अर्धगोल सिद्धांत. मानवी मेंदूचे उजवा व डावा असे 2 विभाग असून त्यांना गोलार्ध असे म्हणतात. या प्रत्येक गोलार्धाची मानवी वर्तनातील भूमिका वेगवेगळी असते. डावा गोलार्ध सर्व प्रकारची माहिती तार्किक क्रमवार विश्लेषणात्मक पृथक्करण करतो. मेंदूची उजवी बाजू ही बाजू भाषेशी निगडीत विविध कार्यांशी संबंधित असते. तसाच उजवा गोलार्ध हा माहितीचे विवरण एकसंध दृष्टिकोनातून करतो. मेंदूची ही बाजू विशेषतः पुढील घटकांमध्ये विशेष भूमिका कार्यान्वित करते. उदाहरणार्थ माहितीचे संश्लेषण, दृश्य व अवकाश विषयक संबंध, समस्या सोडवणे इत्यादी. मानवी मेंदूत उजवा गोलार्ध सर्जनशील विचार व संबंधित कार्य करतो. तसेच असे मानले आहे मानवी मेंदूतील या 2 गोलार्धांची कार्ये प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनात विशेष भूमिका बजावतात. परंतु काही बाबतीत एक गोलार्ध दुसऱ्या गोलार्धावर वर्चस्व करतो तर बरेचदा दोन्ही गोलार्धांच्या एकत्रित सहभागातून कार्य केली जातात. मेंदूची विविध कार्ये लक्षात घेताना माहितीचे ग्रहण, माहितीचे संग्रह व माहितीचे सुधारीकरण किंवा पुनर्रचना हे विविध घटक लक्षात घेणे आवश्यक ठरते. यासंबंधी अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे. या संशोधनातून जे निष्कर्ष निघाले ते शैक्षणिक संशोधनाच्या दृष्टिकोनातून फारच परिणामकारक ठरतात. या निष्कर्षावरून अध्ययन व अध्यापन प्रक्रियेतील मेंदूची भूमिका या क्रिया आपणास स्पष्ट होतात. माहितीचे ग्रहण. अध्ययनाच्या विविध पायऱ्या आहेत. त्यामध्ये माहितीचे ग्रहण, तात्कालिक स्मृती व दीर्घकालीन स्मृती. माहितीचे ग्रहण ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अनेक प्रकारचे उद्दीपक व त्यांची जाणीव आपल्याला रोजच्या जीवनात होत असते. त्यापैकी काही विशिष्ट उद्दीपक आपण अवधान देतो. या क्रियेत सहज आच्छादित रचना तंत्र महत्त्वाचे कार्य करतात. या क्रियेत कमी महत्त्वाच्या बाबतीत दमन होते तर मेंदू जास्त महत्त्वाच्या माहितीवर आपले लक्ष केंद्रित करतो. या सर्व माहितीच्या विभाजनास काही मिलीसेकंद यापेक्षा कमी अवधी असतो. माहिती ग्रहण या घटकातून एक महत्त्वाचा निष्कर्ष असा निघतो की व्यक्ती एकाग्रतेने माहिती संग्रह करते तेव्हा वाचलेला मजकूर किंवा ऐकलेले व्याख्यान याशिवाय अनेक प्रकारच्या माहितीचा संग्रह ती आपल्या मेंदूत करत असते. तात्कालिक स्मृती. प्रगत संशोधनाअंती असे लक्षात आले आहे की व्यक्ती आपल्या जेव्हा एका विशिष्ट उद्दीपक संचाकडे अवधान देते तेव्हा अनेक प्रकारचे विद्युत लहरी रचना मेंदूच्या विविध केंद्रावर कार्यान्वित होतात. मानवी मेंदूच्या नसपेक्षी अनेक प्रथिने असतात. ही प्रथिने माहिती संग्रह प्रक्रियेत उपस्थित असतात व कार्यान्वित होतात. तसेच तात्कालिक स्मृती व दीर्घकालीन स्मृती यांची स्थापना होताना दोन्ही तीक महत्त्वाची कार्ये करतात. मेंदूसंबंधीचे विभागीय निष्कर्ष. शतकांपासून मानवाने एक विशिष्ट व महत्त्वाचा निष्कर्ष आपल्या संशोधनातून काढलेला आहे. तो निष्कर्ष असा की एका व्यक्तीचा तार्किक स्व हा तिच्या भावनिक स्व आपल्यापासून अतिशय वेगळा व भिन्न आहे. या निष्कर्षावरून अनेक शास्त्रज्ञांनी मेंदूतील भावनिक केंद्रे तसेच इतर मानवी कार्यक्षमतेच्या मेंदूतील केंद्रे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रयत्नांतून मेंदूचे विभागानुसार कार्य ठरवणे हा एक महत्त्वाचा क्षेत्रीय अभ्यास मानला गेला व आजही त्यासंबंधी संशोधन व अभ्यास चालू आहे. शास्त्रीय परिभाषेत विशिष्टीकरण
ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. काही विशिष्ट माहितीचा संग्रह एक गोलार्ध कार्यान्वित करतो, तर काही माहिती दुसऱ्या गोलार्धाकडून कार्यान्वित होते. त्याचप्रमाणे काही माहितीचे प्रत्यक्षीकरण एका गोलार्धाकडून कार्यान्वित केले जाते. या दोन्ही प्रकारच्या क्रियेत कोणती बाजू किंवा गोलार्ध महत्त्वाची भूमिका पार पाडतो हे विशेषतः वय, लिंग, हातांचा, व्यक्ती व करत असलेला उपयोग किंवा वापर, सांस्कृतिक पार्श्वभूमीवर यांवरून ठरत असते. या दोन्ही गोलार्धाचे कार्यांवरून पुढीलप्रमाणे विभाजन होते. डावा गोलार्ध समजून घेऊया. यामध्ये शाब्दिक माहिती संग्रह, भाषिक पुनर्रचना, कल्पनाशक्ती, सन्निष्कर्ष, संकल्पना, साधर्म्य, काळानुसार विश्लेषण, तपशीलवार विश्लेषण, संख्यात्मक विश्लेषण, परिमाणात्मक किंवा संख्यात्मक, अंकगणितीय, तार्किक, अनुक्रमीय माहिती इत्यादी. उजवी बाजू व तिच्यावर नियंत्रण, भूमितीय, संस्थिती किंवा सापेक्ष. उजवा गोलार्ध अशाब्दिक माहिती संग्रह, गायन किंवा संगीतीय प्रक्रिया, चित्रात्मक व आकृतिबंध, संवेदनात्मक, दृक, साधर्म्य, काळानुसार विश्लेषण, एकसंध प्रतिमा, स्वर, शैली किंवा ध्वनी, उच्च वचन, शाब्दिक भर, वेळ व अवकाश यावरून स्थान निर्धारण. डाव्या बाजूवर नियंत्रण, अंतःप्रेरणा, वृत्ती किंवा दृष्टिकोन. त्याचबरोबर या ठिकाणी मेंदूची संरचना दिलेली आहे. श्राव्य उद्दीपक जे शब्द व संख्या यांच्याशी संबंधित नाहीत त्यांची प्रक्रिया व माहिती प्राथमिक साठवण उजवा गोलार्ध योग्य रीतीने करतो. यामध्ये डाव्या कानाकडून अंतर्भूत झालेले श्राव्य उद्दीपक महत्त्वाचे असतात. त्या उलट मानवी आवाजांची पुनर्रचना किंवा पुनरुत्पादन तसेच संख्या विशेषणाविषयी पुनरुत्पादन यांच्या प्रक्रिया व प्राथमिक साठवण डावा गोलार्ध योग्य रीतीने करतो. यामध्ये उजव्या कानाकडून आलेले उद्दीपक महत्त्वाचे ठरतात. यावरून तुम्ही काय म्हणता ही बाजू डावा गोलार्ध सांभाळतो, तर तुम्ही कसे म्हणता ही बाजू उजवा गोलार्ध सांभाळतो. मानवी डोळ्यांची रचना एका विशिष्ट दृष्टिकोनातून केलेली आहे. त्यानुसार दोन्ही गोलार्धाकडे विविध आवेग पाठवले जातात. दृश्य क्षेत्राची डावी बाजू उजव्या बिंदूशी निगडीत असते, तर दृश्य क्षेत्राची उजवी बाजू डाव्या बिंदूशी निगडीत असते. जेव्हा चित्रात्मक उद्दीपक किंवा शाब्दिक किंवा संख्यात्मक उद्दीपक एकाच वेळी सादर केले जातात, तेव्हा चित्रात्मक बाजू दृश्य क्षेत्राच्या डाव्या बाजूस ठेवणे किंवा असणे आवश्यक ठरते. स्पर्श संवेदनाबद्दल प्रत्येक गोलार्धाचे गृहीत माहितीवरून भिन्न प्रकारचे वर्गीकरण कार्यान्वित होते. यामध्ये विशेषतः शरीराची विरुद्ध बाजू कार्यान्वित होते. तात्कालिक स्मृतीच्या मर्यादा. तात्कालिक स्मृती कार्यशील स्मृती म्हणून ओळखली जाते. जेव्हा व्यक्ती एखाद्या माहितीचा कार्यशीलतेने विचार करत असतो, तसेच जे घडते त्याबद्दल चिंतन करते किंवा दीर्घकालीन स्मृतीतून घडलेल्या माहितीचे पुनर्साधन व प्रत्यावाहन करते, तेव्हा तात्कालिक स्मृती उपयोगात येते, उपयुक्त ठरते. तात्कालिक स्मृतीची क्षमता दीर्घकालीन स्मृतीच्या तुलनेने मर्यादित आहे. दीर्घकालीन स्मृतीतील माहितीचे विशिष्ट घटक विविधरित्या ग्रहण केले जातात. तसेच त्या घटकांचे विविध अनुभव मेंदूतील अनेक स्थानांशी निगडीत असतात. या सर्व घटकांचा अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी हे तंत्र वापरले जाते. त्यावरून संवेदित माहितीवर कशा प्रक्रिया होतात याचा खुलासा होतो. दीर्घकालीन स्मृतीच्या माहिती सहाय्याने अध्ययन करताना मेंदूतील हजारो नसपेशी कार्यान्वित होतात. या प्रत्येक नसपेशींची कार्यशीलता तिच्या स्वतःच्या केंद्रापासून मेंदूतील इतर भागांच्या रचनेपर्यंत संबंधित असते. या प्रत्येक प्रक्रियेत एकमेकांशी असलेले साहचर्य महत्त्वाचे ठरते. दीर्घकालीन स्मृतीचे प्रकार. मज्जाजीवशास्त्रानुसार दीर्घकालीन स्मृती संरचनेचे दोन प्रकार मानले जातात. एक वर्गवारी प्रणाली आणि दुसरी आहे स्थान प्रणाली. वर्गवारी प्रणालीची कार्य योग्य रीतीने सांगता येत नाहीत, परंतु ही रचना संदर्भाशी
निगडीत नसते, तसेच काळाशी संबंधित नसते, परंतु तिची स्वरूप पुनरावृत्तीशी म्हणजे तोंडपाठ म्हणणे निगडीशी संबंधित असते. वर्गवारी प्रणालीची रोजच्या व्यवहारात अनेक उदाहरणे देता येतील. प्रत्येक भारताच्या राष्ट्रपतीचे नावे एका विशिष्ट क्रमाने लक्षात ठेवताना प्रत्येक व्यक्ती कोणत्या काळात पदावर होती हे लक्षात न ठेवता आपण व्यक्ती वर्गवारी प्रणालीचा वापर करतो. हीच रचना वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी किंवा दंतशाखेचे विद्यार्थी औषधांची नावे व त्यांची लक्षणे लक्षात ठेवताना वापरताना दिसतात. स्थान प्रणाली वेळ व अवकाश या दोन्हींच्या सहभागातून कार्यान्वित होते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जिला आपण दुसऱ्यांदा भेटत असतो परंतु तिची नाव आपल्याला लक्षात येत नाही, या घटनेत वर्गवारी प्रणालीच्या मर्यादा जाणवतात. त्या उलट जर आपल्या दीर्घकालीन स्मृतीत आपण त्या व्यक्तीशी झालेली आपली प्रथम भेट आठवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यावेळची आजूबाजूची परिस्थिती स्मृती कक्षेत आणली तर या घटनेत स्थान प्रणालीचे महत्त्व जाणवते, कारण स्थान प्रणाली ही एक विशिष्ट काल व स्थान यांचे महत्त्व आपल्या दीर्घकालीन स्मृतीत जतन करून ठेवत असते. अध्यापनाच्या दृष्टिकोनातून वरील माहितीचा सूचितार्थ समजून घेऊया. ज्याचे अध्ययन करावयाचे आहे ती माहिती तोंडपाठ, शब्दशः, कल्पना, वर्ग किंवा समूह नियमानुसार हवी असल्यास वर्गवारी प्रणालीवर भर देणे आवश्यक ठरते. ज्यांचे अध्ययन केले आहे अशा गृहीत माहिती नवीन व वेगळ्या वातावरणात उपयोगात किंवा वापरात आणण्यासाठी स्थान प्रणाली उपयोगात आणणे किंवा तिचा वापर करणे उपयुक्त ठरते. मसुद्याच्या स्पष्टीकरणापासून किंवा सुस्पष्टतेपासून जराही बाजूला न जाता अध्ययनात अनेक प्रकारचे संवेदिक व तात्विक माहिती गृहीत केली जाते. जेव्हा अध्ययनातून मिळालेल्या माहितीचा भविष्यकाळातील अध्ययनात प्रत्यक्ष वापर केला जातो तेव्हा ते अध्ययन एका विशिष्ट संदर्भात केले जाते व शक्यतो हा संदर्भ प्रत्यावर्तनास प्रेरित करण्यास कारणीभूत ठरतो व त्याचा उपयोग भविष्यकाळातील अध्ययनात होतो. अध्यापनाची माहिती साठविण्यासाठी जी दीर्घकालीन स्मृती रचना उपयोगात येते तीच रचना माहितीचा संग्रह करतानाही कशी वापरात आणली जाते याचे मापन करण्यासाठी कसोटीच्या रचना करणे किंवा कसोट्या तयार करणे. स्थान व स्मृती कक्षात माहितीचा संग्रह करताना दृक प्रतिरूपे अध्यापन करताना जास्तीत जास्त वापरात आणावी. अध्ययनाच्या एका सत्रानंतर अध्ययनकर्त्यास काही काळ विश्रांतीसाठी द्यावा, जेणेकरून काही काळ त्यांना नुकतेच जे पाहिले किंवा ऐकले आहे त्यांचे पुनरावलोकन किंवा आढावा घेता येईल. एका प्रभावात जेवढी शक्य असेल तेवढी माहिती संलग्न करावी. अध्ययनाचा प्रभाव जेवढा स्पष्ट व ठळक व क्रियाशील तेवढा स्मृती लवलेश व स्मृतिशोध बळकट व मजबूत बनवतो. सरावाची आवश्यकता आहे, परंतु सराव योग्य दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे. प्रत्याभिज्ञेपेक्षा प्रत्यावाहन अधिक कठीण व मर्यादित स्वरूपाचे असते. स्वतःच्या विचारातून माहितीचे पाठांतर किंवा लेखन शाब्दिक प्रत्यावहनास सहाय्यभूत ठरते. बोधनात्मक अनुभव शब्दबद्ध करण्यास अध्ययनकर्त्यास सांगणे उपयुक्त ठरते. स्वयंअध्ययन साहित्यास विशेषण देताना किंवा व्यक्तित्व देताना ज्या पार्श्वभूमीत किंवा विशिष्ट परिस्थितीत व्यक्तीने अध्ययन केले आहे तिला महत्त्व देणे आवश्यक आहे. तसेच माहितीची गुणवत्ता, आशय व माहितीच्या सादरीकरणात वापरलेली रचना हाही एक तितकीच महत्त्वाची ठरते. अविहित चिंता किंवा ताण सुस्पष्टतेमुळे कमी होतो. अध्यापनात वापरलेले उदाहरणे अध्ययनकर्त्याचा दृष्टिकोन व भावस्थिती किंवा मनस्थिती यांवर परिणाम घडवून आणतात. उदाहरणांची परिणामकारकता अध्ययनकर्त्यास निश्चित करता येते. वरील विवेचनावरून विशेषतः मेंदूतील उजवा व डावा गोलार्ध यांची कार्ये तसेच अध्यापनाच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व यांचे स्पष्टीकरण होते. उपघटक 10 बुद्धिमान चाचण्या
बुद्धिमापन चाचण्यांचे वर्गीकरण. बुद्धिमापन चाचण्यांचे वर्गीकरण प्रथम 2 गटात होते, व्यक्तिगत चाचण्या आणि सामूहिक चाचण्या. व्यक्तिगत चाचण्यांमध्ये 2 उपघटक येतात, ज्यामध्ये शाब्दिक आणि अशाब्दिक. शाब्दिक गटात मौखिक, लेखिक आणि दोन्ही प्रकार येतात, तर अशाब्दिकमध्ये पेपर, पेन्सिल, कृतीयुक्त अध्यापन असे येते. त्याचबरोबर सामूहिक चाचण्यांमध्ये सुद्धा 2 उपघटक येतात, ज्यामध्ये शाब्दिक आणि अशाब्दिक येतात. यामध्ये शाब्दिकमध्ये मौखिक, लेखी आणि दोन्ही प्रकार येतात आणि अशाब्दिकमध्ये पेपर, पेन्सिल आणि कृतीयुक्त असे प्रकार येतात. काही प्रमुख बुद्धिमापन चाचण्या: ब्रेनेनची बुद्धिमापन चाचणी, रेव्हन्स प्रोग्रेसिव्ह मेट्रिसिस, भाटिया कृतीयुक्त बुद्धिमापन चाचण्या, सामान्य बुद्धिमापन चाचण्या आणि कामतची व्ही बुद्धिमापन चाचणी आपण पाहता येते. त्याचबरोबर वेचरलची बुद्धिमापन चाचणी, ऑटिस बुद्धिमापन चाचणी, कॅटर आरबी कल्चर फार्स टेस्ट आणि सामान्य बुद्धी परीक्षा पी मेहता यांची सुद्धा चाचण्या येत असतात. वरील बुद्धिमापन चाचण्यांबरोबर प्रत्येकाने दिलेल्या आहेत त्यावरून बुद्धिगुण्य काढण्यात येतो. इथे बुद्ध्यांक कशा प्रकारे काढतात हे दिलेले आहे. बिने आणि टर्मनने बुद्ध्यांकाची सूत्रे दिलेली आहेत. तिथे खालीलप्रमाणे बुद्ध्यांक म्हणजे IQ जर काढायचं असेल तर त्याबरोबर मुलांचे मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 आणि यानुसार काढले जाते. ह्या सूत्रानुसार व्यक्तीचा बुद्ध्यांक काढण्यात येतो. उपघटक 12 बुद्धिमापन चाचण्यांचे महत्त्व. प्रत्येक व्यक्तीला आपल्याला किती बुद्धी आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुकतेच्या दृष्टिकोनातून बुद्धिमापन चाचण्यांचे महत्त्व नाकारता येणार नाही. शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार शिक्षण देणे अधिक योग्य आहे. बुद्धिमापन चाचण्यांद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकानुसार तो कोणत्या कोर्सला जाऊ शकतो हे सांगता येते. अध्यापनाच्या दृष्टिकोनातून देखील बुद्धिमापन चाचण्यांचे महत्त्व आहे. बुद्धिमापन मध्ये प्रमाणे व्यक्तीमध्ये किंवा विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करून त्यानुसार शिक्षकांनी विविध प्रकारच्या अध्यापन पद्धतींचा वापर करावा. विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार पुढील उद्दिष्टे ठरविणे, योग्य कोर्सची निवड करणे व त्यानुसार योजना करणे याकरिता बुद्धिमापन चाचण्यांची आवश्यकता आहे. अतिशय बुद्धिमापन विद्यार्थ्यांना विशेष अभ्यासक्रम व विशेष मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून बुद्धिमापन चाचण्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामान्य बुद्धिमत्तेच्या स्तराखाली विद्यार्थ्यांना देखील विशेष अभ्यासक्रम आणि विशेष मार्गदर्शन देणे बुद्धिमापन चाचण्यांद्वारे शक्य होते. बुद्धी ही एक वेगळीच चमक असल्यामुळे बुद्धीचे मापन हे बुद्धिमापन चाचण्यांद्वारेच होऊ शकते. बुद्धिमापन चाचण्यांद्वारे देशातील अतिशय बुद्धिमान मुले शोधून काढून त्यानुसार त्यांना योग्य शिक्षण देऊन व पुढे योग्य संधी व सोयी उपलब्ध करून त्यांच्या बुद्धीचा उपयोग देशाच्या उन्नतीकरता किंवा प्रगतीकरता केला जाऊ शकतो. पाठाचा सारांश समजून घेऊया. बुद्धीच्या विविध परिभाषा असून त्यामध्ये बुद्धीच्या विविध घटकांचा अंतर्भाव केलेला आहे. बुद्धीचे विविध सिद्धांत आहेत. एक घटक सिद्धांत, द्विघटक सिद्धांत, त्रिघटक सिद्धांत, बहुघटक सिद्धांत यामध्ये बुद्धीच्या विविध प्रकारच्या स्पष्टीकरण केलेले आहे. गिलफर्डने बुद्धीचे सर्वात जास्त म्हणून एकूण 120 घटक सांगितले आहेत. त्याकरिता गिलफोर्डने मॉडेल आणि स्ट्रक्चरचा उपयोग केलेला आहे. यामध्ये व्यक्तीला पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारे 4 प्रकारच्या कंटेंटचे ज्ञान झाल्यानंतर त्यांचे 5 प्रकारच्या क्रियेच्या स्तरावर क्रिया केल्या जातात आणि 5ही स्तरावर प्रत्येकी 6 निकाल म्हणजे प्रोडक्ट मिळतात. म्हणजे प्रत्येक क्रियेच्या स्तरावर 6 प्रमाणे 5 स्तरावर 5 गुणिले 6 बरोबर 30 प्रोडक्ट. एका कंटेंटसाठी 30 याप्रमाणे 4 प्रकारच्या कंटेंटसाठी 30 गुणिले 40 असा 120 याप्रमाणे 120 घटक त्यांना
मिळत असतात. गिलफोर्ड नंतर थॉम्सनने देखील त्यांच्या बुद्धीच्या सिद्धांतामध्ये बुद्धीच्या सामान्य घटकात अनेक छोटे छोटे घटक कार्यरत असतात असे सांगितले आहे. तसेच कॅटलने देखील बुद्धीच्या सिद्धांतामध्ये बुद्धीचे 2 प्रकार सांगितले आहे, फ्लुइड इंटेलिजन्स आणि क्रिस्टलाइज इंटेलिजन्स. ज्या शास्त्रज्ञांनी बुद्धीचे सिद्धांत मांडले ते सिद्धांत बुद्धीच्या ज्या घटकावर आधारित आहेत त्या घटकावर मानसशास्त्रीय बुद्धिमापन चाचण्याही तयार केलेल्या आहेत. त्या बुद्धिमापन चाचण्यांचे शैक्षणिक क्षेत्रात तर विशेष महत्त्वाचे स्थान आहेच, पण इतरही क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ठिकाणी पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ दिलेले आहेत. त्याचबरोबर क्षेत्रीय कार्यसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत.